तर शेतकरी बांधवांनो बघा, हा जो बाग आहे 3.5 वर्ष कंप्लीट झालेले आहे. 4थ्या वर्षाला बाग आहे आणि यावर्षी आपण इथे मृगबार धरूया. पाणी द्यायची पद्धत बघा, अशा पद्धतीने सरीने पण पाणी देऊ शकतो आपण. ड्रिपनी याला सिंगल लाईन असल्यामुळं 2च ड्रिपर आहे. त्यामुळं आपण काय केलं होतं, मागच्या 20 दिवसात त्याला 2 पाणी दिले होते. आता एकदा पाणी देऊन द्यायचं आहे. अशा प्रकारची जमीन आहे, मध्यम हलकी आहे, म्हणजे अशी खूप हलकी पण नाही, पण बऱ्यापैकी जड आहे, जेणेकरून एक याला 40 दिवसाचा ताण लागतो. तर आपण काय करणार आहे अशा प्रकारच्या जमीनमध्ये की याला अजून 2 पाणी, एक पाणी आता 10 तारखेच्या आत आणि एक 20 तारखेच्या आत देऊन फ्लोचं पाणी बंद. त्यानंतर ठिबकचं थोडं थोडं जगण्यापुरतं पाणी याला 25 किंवा 30 मार्चपर्यंत द्यायचं आहे. आणि एप्रिलपासून जवळजवळ हलक्या जमिनी जी आहे, भारी जमिनी जी आहे, त्या जवळजवळ 20 मार्चच्या नंतर पूर्ण तानावर सोडणं भाग आहे आपल्याला. ह्या बागेमध्ये आपल्याला आंबेबाराचं काही विशेष हे नाही, आंबेबार आलेलं नाही याच्यामध्ये, जो प्रॉब्लेम आपल्याला बऱ्याच ठिकाणी जाणवतो आहे. पण जवळजवळ बागा आपल्याला ज्या अमरावती जिल्ह्यातल्या असो किंवा पूर्ण महाराष्ट्रभरातल्या किंवा MP राजस्थानच्या, त्या 1 एप्रिलला पूर्ण तानावर सोडायचे आहे. तरीही हवामानामध्ये जे बदल होईल त्यानुसार आपण निर्णय बदलू. पण ह्या व्हिडिओमध्ये तेवढंच सांगायचं की आपल्याला 1 एप्रिलपासून पूर्ण 100% तानावर सोडायचं आहे. ज्या हलक्या जमिनी असतील, एकदम बऱ्यापैकी हलक्या, जिथे 15 दिवसात 20 दिवसात ताण बसतो, अशा जमिनीला आपल्याला एप्रिलच्या 20पर्यंत तरी पाणी द्यायचे, 15 ते 20पर्यंत, ते पण थोडं थोडं, आणि त्यानंतर तानाचं बघू. तर अशा प्रकारे आपल्याला नियोजन करायचं आहे. बाकी स्टोरेज, खतं जे नियोजन आहे, स्टोरेजच्या फवारणी हे ह्या मागील व्हिडिओमध्ये टाकलेलेच आहे. आता फक्त तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाण्याबद्दलची माहिती दिली. ते तुम्हाला आवडली की नाही ते जरूर कळवा. तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि लाईक सबस्क्राईब करत चला. धन्यवाद.